मुलांचं लैंगिक शोषण, त्याचबरोबर लग्नाच्या 2 बायका, त्यांच्याकडून अनैसर्गिक संबंधांबद्दलचा गुन्हा, अशा प्रकारे 2 गुन्हे दाखल असलेला एक आरोपी, अजून तरी त्याला आपण गुन्हेगार म्हणत नाहीये, कारण कोर्टातर्फे जेव्हा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होतो त्याच वेळेला त्याला गुन्हेगार असं म्हटलं जातं, आणि जोपर्यंत कोर्टामध्ये गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपी हे नाव दिलेलं असतं. तर असा हा आरोपी अक्षय शिंदे आणि त्याचं एन्काउंटर याची ही संपूर्ण इनसाइड स्टोरी आहे. आता 2 लहानग्या चिमुकल्या ज्यांचं वय जेमतेम 5 ते 6 वर्षाचं आहे, ज्यांना शरीर संबंधांबद्दलच काय किंवा स्वतःच्या शरीराबद्दल सुद्धा कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाहीये, जी लहान लहान लेकरं अशा स्वरूपामध्ये त्यांच्यासोबत जे काही घडलं त्यांना त्याचं पूर्ण ज्ञान नसल्यामुळे ते कदाचित सांगूही शकले नसतील. परंतु या शाळेमध्ये त्यांच्यासाठी हा काठीवाला दादा होता, आणि या काठीवाल्या दादाने त्यांच्यासोबत जे काही दुष्कर्म केलेलं होतं हे घरच्यांना उघडकीस आल्यानंतर त्याची ओळख परेडमध्ये या अक्षय शिंदेला त्या दोन्ही मुलींनी ओळखलेलं होतं. त्याचबरोबर त्याच्यानंतर त्याच्या 2 बायकांकडून अनैसर्गिक संबंध, शरीर संबंध प्रस्थापित करण्याबद्दलचा झालेला गुन्हा, अर्थात दाखल झालेला गुन्हा, या संदर्भामध्ये बदलापूर पोलिसांना त्याची गरज होती. अक्षय शिंदे हा आरोपी सध्या जेल कोठडी भोगत होता, त्याच्यामुळे त्याची ट्रान्झिट रिमांड घेऊन मग त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये अनैसर्गिक संबंधांबद्दलचा जो गुन्हा दाखल झालेला होता याच्याबद्दल त्याच्याकडे अधिक चौकशीकरिता त्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन मग हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अक्षय शिंदेला सोमवारी संध्याकाळी 5:30 वाजता बदलापूर या ठिकाणी नेण्यासाठी म्हणून दाखल झालेले होते. आणि या दिवशी काय झालेलं होतं, याच दिवशी साधारणपणे 3:30 वाजता अक्षय शिंदेचे आई वडील त्याला भेटण्यासाठी तळोजा कारागृहामध्ये दाखल झालेले होते, आणि काही वेळाकरिता या मायलेकरांची भेट झालेली होती. आणि त्यावेळेला अक्षय शिंदेने असं त्याच्या आईला सांगितलेलं होतं की त्याला काही पोलिसांनी कागद दिलेला आहे, आणि त्यांनी तो कागद त्याच्या आईकडे वाचण्यासाठी दिला. कदाचित त्याची आई तो कागद वाचू शकली नाही, आणि पुन्हा एकदा तो कागद तिने त्याच्याकडे दिलेला होता. आता हा संपूर्ण घटनाक्रम येतोय, परंतु जे काही जेल प्रशासन असतं यांच्या माध्यमातून जे काही प्रोटोकॉल असतात त्याचा एक भाग असावा या ठिकाणी असं नमूद करावं असं वाटतंय. त्याच्यानंतर मग हा जो प्रवास होता संध्याकाळी 6 नंतर किंवा 5:30 ते 6च्या दरम्यान पोलिसांसोबतचा हा प्रवास अक्षय शिंदेचा अखेरचा ठरणार होता. प्रत्येक अधिकारी कर्मचारी, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या कामाच्या बंधनामध्ये अडकलेला असतो. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या पदावरती रुजू होता त्यावेळेला ते काम करणं, निष्ठेने करणं हे तुमच्यासाठी बंधनकारक असतं, आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या देखील सगळ्या सांभाळून तुम्हाला हे काम करायचं असतं. आणि अशा स्वरूपाची एक मोठी जबाबदारी या पोलीस पथकावर होती, आणि ही पथक त्याला घेऊन निघालेलं होतं, बदलापूरच्या दिशेने निघालेलं होतं. आणि तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास हा साधारणपणे 18 किलोमीटर आणि 37 मिनिटं इतका हा प्रवास आहे. हा प्रवास करून आल्यानंतर नक्की काय झालेलं होतं, त्या पोलीस व्हॅनमध्ये काय झालेलं होतं, किंवा आता जी माहिती समोर येते, जी माहिती माध्यमांमधून आलेली आहे किंवा जी माहिती पत्रकारांच्या मार्फत आलेली आहे, त्या माहितीच्या आधारे जी धक्कादायक खुलासे, नवनवीन खुलासे होत आहेत. कारण याच्या संदर्भामध्ये अधिक चौकशी, SIT चौकशी किंवा उच्चस्तरीय चौकशी देखील होणार आहे, आणि त्याच्यातून निश्चित काहीतरी सत्य बाहेर येईल. परंतु तुर्तास तरी ही माहिती समोर येते की त्या व्हॅनमध्ये साधारणपणे 3 ते 4 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते, आणि या व्हॅनमध्ये ऑलरेडी ही व्हॅन म्हणजे एक कंजेस्टेड जागा आहे, कारण ही आरोपी घेऊन जात असताना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेची काळजी, त्याचबरोबर त्या आरोपीच्या सुरक्षेची काळजी, हे दोन्ही घेणं हे पोलिसांसाठी क्रमप्राप्त असतं. आणि हे जेव्हा हा प्रवास असतो, हा प्रवास अतिशय धोकादायक असतो, कारण याला कैदी पार्टी असं देखील म्हटलं जातं. आणि कैदी पार्टी घेऊन जात असताना पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी यांच्याकडे ही जी जबाबदारी असते, ही जबाबदारी त्या कारागृहातून निघाल्यापासून ते न्यायालयापर्यंत जाईपर्यंत किंवा त्यांच्या डेस्टिनेशन म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत जाईपर्यंत ही जी जबाबदारी असते, ही जबाबदारी फक्त समजून घेणं, किंवा आपण त्या ठिकाणी जर असू तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येऊ शकते. कारण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या नोकरीची चिंता पडलेली असते, आणि एक महत्त्वाची जबाबदारी जी एक कैदी असेल त्याच्या जीवाची जबाबदारी, त्याचबरोबर हा कैदी स्वतःला दुखापत करून घेऊ शकतो, आत्महत्या करू शकतो, किंवा अशा स्वरूपामध्ये पोलिसांवर हल्ला करू शकतो. त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी घेऊन हे पोलीस पथक मुंब्रा बायपास या ठिकाणी आलेलं असताना पोलीस व्हॅनमध्ये जे समोर ड्रायव्हर केबिन असतं आणि त्याच्या मागे एक होदा असतो,
या मागच्या भागामध्ये ASI मोरे बसलेले होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत हा अक्षय शिंदे हा आरोपी होता. अक्षय शिंदे याने ASI मोरे यांची पिस्टल किंवा रिव्हॉल्वर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि या झटापटीमध्ये त्यांचं जे रिव्हॉल्वर आहे ते लोड झालेलं आहे आणि त्याच्याकडून 3 फायर झाल्यात. त्यातली एक फायर जी होती ती ASI मोरे यांच्या मांडीला लागलेली आहे आणि 2 फायर हवेमध्ये गेलेले आहेत. आणि हा सगळा गोंधळ लक्षात घेताना मग ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे जे अधिकारी होते यांची फार मोठी जबाबदारी होती. त्याच्यामुळे मग व्हॅन थांबवून त्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अक्षय शिंदे याच्याकडे रिव्हॉल्वर होतं. आता हे सगळं जे पोलिसांचं स्टेटमेंट आहे किंवा पोलिसांकडून जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्या आधारे मी आपल्यासमोर मांडत आहे. तर हे जे रिव्हॉल्वर होतं हे रिव्हॉल्वर आता यांच्यासाठी घातक ठरणार होतं. जर का याच्यातून त्यांनी पोलिसांकडे फायर केलं असतं तर कदाचित या पोलिसांना देखील दुखापत किंवा इतर शारीरिक इजा किंवा त्याही पुढे जाऊन जर अधिक वर्मी गोळी लागली असती तर निश्चित पोलिसांसाठी हा धोका होता. हा सगळा धोका ओळखून मग पोलिसांनी किंवा त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या दिशेने फायर केलेला आहे आणि या फायरमध्ये त्या अक्षय शिंदे याचा मृत्यू ओढवलेला होता. त्याच्यानंतर मग पोलिसांनी ताबडतोब त्यांचं जे नियंत्रण कक्ष आहे या कक्षाकडे माहिती कळवलेली आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर ताबडतोब याला रुग्णालयामध्ये भरती करून मग त्या ठिकाणी मग त्याच्या अगोदर त्याचा मृत्यू झालेला होता. त्याचबरोबर हे जे अधिकारी पोलीस होते त्यांना सुद्धा या रुग्णालयामध्ये दाखल करून घेतलेलं होतं. कारण अशा स्वरूपामध्ये जेव्हा चकमक घडून येते त्यावेळेला निश्चित इतर काही शारीरिक त्रास वाढू शकतात. त्याच्याप्रमाणे ब्लड प्रेशर किंवा या सगळ्या त्रासापोटी मग यांना देखील दाखल करून घेतलेलं होतं. आता त्याच्यानंतर जे काही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या नागरिकांमधून असतील किंवा राजकारणामधून सगळ्यात जास्त हा जो पॉलिटिकल हाय ड्रामा हा सतत 2 दिवस आपण न्यूजमधून बघत असाल किंवा सगळीकडून बघत असाल. काही ठिकाणी याच्यावर आक्षेप होतोय, काही ठिकाणी याचं समर्थन केलं जातंय. परंतु जे झालं ते चांगलं की वाईट हे ठरवणं प्रत्येक व्यक्तीच्या मनातल्या कोपऱ्यामध्ये ही गोष्ट दडलेली असते. प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट कळत असते हे चांगलं आहे की वाईट आहे. परंतु अशा स्वरूपाचे गुन्हे जर का रोखायचे असतील तर कदाचित अशा फास्ट ट्रॅक निर्णय घेण्याची गरज असू शकते की नाही हे कमेंट करून जरूर कळवा. परंतु याच्यामध्ये शर्मिलाताई ठाकरे यांनी जी संतप्त आणि उद्बोधक अशी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे जर गुन्हे घडत असतील तर अशाच प्रकारे न्याय झाला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही जेव्हा कोर्टाच्या प्रोसेसमध्ये जाता त्यावेळेला 5 ते 6 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्ष हा आरोपी जेलमध्ये राहतो. त्याला त्याचं जगणं चालू असतं, त्याचं व्यवस्थित चालू असतं आणि येणाऱ्या काळामध्ये तो जी शिक्षा भोगतो ती शिक्षा भोगून कदाचित बाहेर पण येतो. आणि या न्यायदानाच्या प्रक्रियेला इतका वेळ जातो की ज्या स्त्रीसोबत ज्या मुलीसोबत हा अन्याय झालेला आहे तिला मात्र हे सगळं निशब्द होऊन भोगावं लागतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे हा बदला पुरा झालेला आहे आणि हे स्टेटमेंट त्यांच्याकडून आलेलं आहे. त्याचबरोबर सुषमा अंधारेताई यांनी देखील अशी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार की जे संविधान आहे किंवा आपली न्याय प्रक्रिया आहे ही कुठेतरी बायपास झाली आणि जी नाही व्हायला पाहिजे होती असं त्यांचं म्हणणं होतं. जी न्यायदानाची प्रक्रिया त्यांचं असं म्हणणं आहे की या आरोपीला तुम्ही जाहीरपणे पब्लिकली फाशी द्या. परंतु हे सगळं करताना न्यायदानाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमधून जायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशाच प्रकारे संमिश्र प्रतिसाद दोन्ही बाजूने हे येत आहेत आणि कदाचित या दोन्ही बाजूकडे तथ्य आहे. परंतु जर का अशा प्रकारे जर का कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जर का उशीर होणार असेल किंवा या चिमुकल्या असतील किंवा या मायमाऊली असतील ज्या घराबाहेर पडतात आणि त्यांच्यावर अत्याचार होतात त्या कुठल्याही प्रकारे सुरक्षित नाहीत. एकदा घरामधून बाहेर पडलेली मुलगी घरात येईपर्यंत त्या आईबापाच्या किंवा त्या घरच्यांच्या काळजामध्ये हुरहुर लागलेली असते. आणि हे सगळं कुठेतरी थांबायचं असेल तर कायद्याचा धाक, पोलिसांचा धाक हा मोठ्या प्रमाणामध्ये असणं हे तितकंच काळाची गरज आहे. माझ्या म्हणण्यासाठी आपण सहमत असाल तर कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.